नमस्कार मित्रांनो, श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला इथे हजारो भाविक येतात। प्रत्येकाच्या होटांवर एकच जयघोष, हर हर महादेव। गुजरातच्या अशाच उकाई गावाजवळ हिरव्यागार डोंगरांनी वेधलेलं एक जागा आहे, जेथे निसर्ग आणि श्रद्धा एकरूप झालेत। हीच ती पवित्र भूमी, धारेश्वर महादेव मंदिर। असं म्हणतात, हजारो वर्षापूर्वी येथे धारेश्वर ऋषी नावाचे एक साधू राहत होते। त्यांनी महादेवाची अखंड तपस्या केली। दिवस रात्र, पाऊस वारा काहीही असो, फक्त एकच मागणी, हे शंकर, या भूमीत पुन्हा जीवन फुलव। 12 वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर एक रात्री तेजस्वी प्रकाश आकाशातून प्रकट झाले, स्वयं महादेव। महादेव म्हणाले, ऋषी, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो। या भूमीवर मी शिवलिंगाच्या रूपात वसेन आणि जो इथे श्रद्धेने येईल त्याचे सर्व दुःख दूर करीन। तेव्हापासून हे स्थान ओळखले जाऊ लागले धारेश्वर महादेव। आजही जेव्हा सकाळची आरती लागते, शंखांचा नाद आणि घंटांचा आवाज उकाईच्या पाण्यात गुंजतो व वारा मंद वाहतो आणि जणू काही वाटतं कैलास इथेच अवतरले आहेत। लोक म्हणतात, जो एकदा धारेश्वराला नमतो त्याच्या मनातील प्रत्येक दुःख या नदीत विरघळून जातं। महादेव असेही म्हणतात, भक्ती ठेवा, श्रद्धा ठेवा, मी इथेच आहे, सदैव तुमच्या सोबत। हर हर महादेव।